जय माता दी मित्रांनो, नवरात्रीच्या 6व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता म्हणजेच देवी कात्यायनी त्या शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. आज आपण जाणून घेऊ देवी कात्यायनीचे स्वरूप, कथा, उपासना विधी, भक्तिपर प्रसंग, जीवनातील संदेश. देवी कात्यायनी सिंहारूढ आरूढ आहेत. 8 भुजा असून प्रत्येकात शस्त्र, कमंडलू व आशीर्वाद देणारे हाते आहेत. तेजस्वी आणि भक्तामध्ये शक्ती निर्माण करणारे. त्यांच्या कपाळावर चंद्र आणि नयन तेजस्वी. शास्त्र सांगते सिंहारूढा कात्यायनी सर्वशक्तिमयी आणि रक्षक, भक्तांच्या संकटावर मात करणारी आणि कल्याणकारिणी. दुष्ट महिषासुराने त्रैलोक्याला त्रास दिला. देवांनी आपल्या शक्तीचा संयुक्त रूपाने देवी कात्यायनीला निर्माण केलं. त्या महिषासुराचा नाश करण्यासाठी प्रगट झाल्या. कात्यायनी देवीने सिंहारूढ आरूढ होऊन हातात शस्त्र घेऊन महिषासुराशी लढाई केली. त्यांच्या भक्तीने महिषासुराचा पराभव झाला आणि त्रैलोक्यावर शांती प्रस्थापित झाली. देवी कात्यायनी भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करतात, संकटे नष्ट करतात आणि जीवनात साहस व दृढता देतात. स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून देवीची मूर्ती स्थापन करून दीप, धूप, नैवेद्य अर्पण करावे. पिवळे फुलं, नारळ, गूळ, फळं, दूध अर्पण करावीत. सिंहारूढा कात्यायनी भक्ताचे रक्षण, शक्ती, पराक्रम व कल्याण देणारी. ओम देवी कात्यायने नमः 108 वेळा जपल्याने भक्तांना धैर्य, साहस आणि संकटावर विजय मिळतो. एका व्यापाऱ्याचे घर संकटात होते. तो नियमित देवी कात्यायनीची पूजा करत होता. काही दिवसात त्याच्यावर संकट निघाली आणि व्यवसाय वाढला. एक सैनिकाला युद्धात भीती वाटत होती. त्याने देवी कात्यायनीच्या स्मरणाने साहस मिळवले आणि युद्ध जिंकले. एका विद्यार्थ्याने परीक्षेत अपयश आल्यानंतर देवीची प्रार्थना केली. त्याला बुद्धी व आत्मविश्वास प्राप्त झाला आणि तो यशस्वी झाला. देवी कात्यायनीचा ऊर्जा आणि साहसाशी संबंध आहे. जप, ध्यान आणि भक्तीने शरीर आणि मनातील सकारात्मक ऊर्जा वाढते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या भक्तांच्या मनातील भय नष्ट करतात आणि आत्मविश्वास वाढवतात. भारतात विशेषतः हरिद्वार, उज्जैन, महाराष्ट्रातील तर खूप मंदिरे आहेत. 6व्या दिवशी देवीला नारळ, गूळ, फळं, दूध आणि पुष्प अर्पण करण्याची परंपरा आहे. भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात व संध्याकाळी छान भजन कीर्तन करतात. देवी शिकवतात की भक्ती, साहस व धैर्य हे जीवनात संकटावर मात करण्याचे शास्त्र आहे. भक्तांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवावे. शक्ती आणि शौर्य साधनेतून निर्माण होते. भक्तजन हो, 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केल्याने आपल्याला साहस, शक्ती, बुद्धी आणि आशीर्वाद मिळतो. उद्या आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या 7व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी कालरात्री यांची कथा आणि उपासना. जय माता दी.